नमस्कार बाळांनो, थर्ड राऊंडसाठीच्या वॅकन्सी आलेल्या आहेत. आता ही शेवटची संधी आहे ज्या मुलांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन कॅप थ्रू घेण्याची. हां, तुम्ही म्हणाल असं का, इन्स्टिट्यूशनल राऊंड स्पॉट राऊंड पण असतोय ना, मग तिथं आमचं मी होऊ शकतंय. मी सांगेन की इन्स्टिट्यूशनल राऊंड स्पॉट राऊंड हे एक इल्युजन आहे, विनाकारण असं पसरवलेली एक अफवा असल्यासारखं आहे. का इन्स्टिट्यूशनल आणि त्यालाच आपण स्पॉट राऊंड जो म्हणतोय हा एक वेगळाच प्रकार असतोय. गव्हर्नमेंट कॉलेजांमध्ये नियमाने होईल, बाकीच्या कॉलेजांमध्ये नियम सोडून होतोय. त्यामुळे त्या राऊंडला जाऊ नका. आणि त्या राऊंडचा पण एक मोठा तोटा असतो, तुम्हाला कुठल्याही कास्टचा किंवा कुठलीही स्कॉलरशिप फ्रीशिप मिळत नाही. सगळी काही फी भरावी लागते आणि प्रायव्हेट कॉलेजेस ती मॅनेजमेंट सीट भरतात. आणि ती कशी भरतात तुम्हाला माहिती आहे. आणि त्या पण सीट कुठल्या, ज्या शिल्लक राहिलेल्या. आणि शिल्लक का राहिल्या, जिथं कुणी ऍडमिशन घेतलं नाही. मग ते एक वेगळा व्हिडिओ आहे, तो नंतर पाहता येईल. पण आता वॅकन्सी आले गव्हर्नमेंटच्या नियमानुसार एक शेवटचा राऊंड आहे हा, ठीक आहे. त्या राऊंडच्या सीट आपल्या भरल्या जाणार आहेत. आता तुम्ही वॅकन्सी बघा, तुमची कॉलेजेस जी काय आहेत, तुम्हाला जे कॉलेज पाहिजेत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा डाऊट एक आहे की सर आम्हाला पहिल्या राऊंडला मिळालेलं, आम्ही सेकंड राऊंडला टाकलं आणि आता सेकंड राऊंडचं नको आहे, आम्हाला पहिलंच पाहिजे. मग त्यासाठी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जी ब्रँच पाहिजे, कॉलेज पाहिजे तेच टाका. चुकून किंवा कुणाचं तरी ऐकून काही घोळ करू नका. आता त्या विद्यार्थ्यांसाठी एक सांगतो की त्या विद्यार्थ्यांनी काय करा, परत तोच पहिलं कॉलेज पाहिजे असेल ना, ते टाकून घ्या. ते मिळण्याचे चान्स कधी आहेत, जर त्या कॉलेजला वॅकन्सी असेल किंवा त्या कॉलेजची मुलं बेटरमेंटसाठी गेली असतील तर. त्यातली बेटरमेंटसाठी गेली, त्यातल्या काही विद्यार्थ्यांचं समजा एखाद्या विद्यार्थ्याचं बेटरमेंट झालं आणि तुम्हाला ती सीट मिळाली, असं होऊ शकतंय. पण तिथं कधी मिळणार ऍडमिशन, जर त्या कॉलेजची वॅकन्सी असेल किंवा त्या ब्रँच मधलंच किंवा त्या कॉलेजची सीट जी पाहिजे होती तिथली मुलं बेटरमेंटला गेली असली पाहिजेत आणि ते त्यांना बेटरमेंट झालं पाहिजे, तर तुम्हाला ती सीट मिळेल. हा झाला. आता थर्ड राऊंड हा लास्ट राऊंड आहे गव्हर्नमेंटच्या नियमांनी. तर तुम्ही सगळे कट ऑफ काढा, जितके मॅक्सिमम काढता येतात काढा. अजूनही पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला ज्या मुलांना मिळालं नाही त्यांनी काय करा, त्यांच्या मार्क्सपेक्षा खाली चला. किंवा जी ब्रँचला तुम्ही अडून बसलाय की मला कम्प्युटर सायन्स आणि हीच 10 कॉलेजेस पाहिजेत, ती कॉलेज सोडा. नसेल तर त्या कॉलेजमध्ये तुम्ही दुसऱ्या ब्रँचला चला. जर मिळत असेल तर तिथं वॅकन्सी चेक करा, कट ऑफ चेक करा. आणि देन तुम्ही तुमच्यापेक्षा मेरिट खाली असेल किंवा जागा व्हॅकंट राहिल्या असतील त्या कॉलेजला टाका. कारण जर इथं मिळालं नाही तर तुम्हाला लास्ट राऊंडला अशा कॉलेजला जावं लागेल जिथल्या सीट मोकळ्या पडल्या आणि ती इन्स्टिट्यूशनलनं घ्यावी लागेल आणि तिथं सगळी फी भरावी लागेल. मग ती सगळी फी भरून त्याच कॉलेजला जायचं आहे ना. मग ते आताच घ्या की थर्ड राऊंडला तुमचे पैसे वाचले. मुली असाल तर फ्री शिक्षण आहे, मुलं असाल तर तुमच्या कास्टनुसार किंवा फ्रीशिप स्कॉलरशिपनुसार मिळेल जे काय असेल ते, त्यामुळे तिथं घेऊ शकता. ठीक आहे. आता खूपच कमी सीट राहिलेत. जर बघितल्या ना वॅकन्सी, जर पाहिल्यात वॅकन्सी खूपच कमी दाखवायला लागल्यात. भले 1-2 असतील, मग त्या कास्टनुसार पण असतील, कुठल्या कास्टच्या ज्या काय आहेत त्या. 1-2 जरी वॅकंट सीट असतील ना तर अप्लाय करा. का अप्लाय करा, कारण त्या 1-2 सीट पण फक्त वॅकंट राहिलेत. आपणाला माहिती नाहीये की त्यातल्या किती मुलांनी घेतलंय. 20 ते 30% सीट ना आजही बऱ्याच कॉलेजना मुलांनी कन्फर्म केलेल्या नाही आहेत. म्हणजे ती मुलं बेटरमेंटला गेल्यात. त्या मुलांचं जर बेटरमेंट झालं तर तुम्हाला ती सीट मिळणार, कारण त्यांची सीट मोकळी झाली ना, ती दुसऱ्या कॉलेजला गेली, मग ती सीट भरली जाणार इथं. आता कास्टनुसार ज्या काय सीट शिल्लक असतील, समजा एक SC सीट, काशी एक सीट शिल्लक आहे, ठीक आहे. ती जर भरली नाही तर ती अपग्रेड होत ते सगळ्या ओपन होणार. शेवटी जेवढ्या कास्टच्या असू द्यात, PWDच्या असतील, डिफेन्सच्या सीट असतील, त्या सगळ्या सीट ओपनला जाणार आहेत. म्हणजे आता पुढं काय शिल्लक नाही आहे, त्या सगळ्या भरल्या जातील ओपननं. त्यामुळे जितके मॅक्सिमम तुम्हाला ऑप्शन टाकता येतील, जी कॉलेजेस माहिती आहे तीच टाका. हा, हे कोणी टाका ज्यांना अजून मिळालंच नसेल तर. आणि ज्यांना पहिल्या राऊंडला दुसऱ्या राऊंडला काहीतरी मिळाले ना, त्यांनी जी कॉलेज पाहिजे किंवा ब्रँच पाहिजे तेवढंच टाका. जर ते तुम्ही टाकलं आणि मिळालं तर तुमच्या पहिल्या राऊंडला मिळालेलं जाणार. पहिल्या राऊंडला म्हणजे काय, तुम्हाला पहिल्या राऊंडला मिळालं, दुसऱ्याला मिळालं नव्हतं आणि आता तिसऱ्याला मिळालं तर तुमची पहिल्या राऊंडची जाणार. काही मुलांना पहिल्याला मिळालं नाही, दुसऱ्याला मिळालं होतं, जर आता थर्डला मिळालं तर दुसरी सीट जाणार दुसऱ्या राऊंडची.
काही मुलांना पहिल्याला मिळालेलं दुसऱ्याला पण मिळालं, मग दुसऱ्याला मिळाल्यानंतर त्याला पहिल्याची सीट गेली पहिल्या राऊंडची, आता तिसऱ्याला पण मिळालं, मग त्यांची दुसऱ्या राऊंडची पण जाणार. म्हणजे ह्या राऊंडला जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं तर मागची कुठल्याही राऊंडचं जे काय सीट वगैरे शिल्लक असेल तुम्हाला मिळाली ती जाणार आहे. त्यामुळे असंच कॉलेज आणि अशीच ब्रँच टाका की ती मिळाली की मागची जाणार आहे. कारण आता बरेच मेसेज पडले मला या 2-4 दिवसात, सर आम्हाला पहिलंच बरं होतं, दुसरं टाकायला नको पाहिजे होतं. मग हे मी तुम्हाला बोंबलून सांगत होतो की बाबा जे पाहिजे तेच कॉलेज टाका. आता ते कॉलेज गेलंय आणि काही जण तर रडायला लागल्यात की आम्ही कॉलेज टाकलं ते एक नाव, आम्हाला पाहिजे होतं पुण्याचं, त्यांची ब्रँच आहे नागपूरला, त्यांची ब्रँच आहे सोलापूरला, ते मिळालं. अरे बा नुसतं कॉलेज बघू नका ना, ते गाव बघा की कुठलं आहे. कॉलेजची नावं बरीच आहेत, एकाच नावाचे 5-6 कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, एक ह्या कोपऱ्यात एक त्या कोपऱ्यातल्या जिल्ह्यात आहे. मी बघायला पाहिजे, कारण हा प्रश्न आयुष्याचा आहे, पुढच्या 4 वर्षांचा आहे, सगळ्यात मोठं ऍडमिशन आहे तुमच्या आयुष्यातलं हे. मग ते तेवढं वाचून तरी बघा कन्फर्म करायच्या अगोदर. ठीक आहे, हे बेसिक रूल फॉलो करा. सीट शिल्लकच नाही, 0 वॅकन्सी दाखवतात तरी टाका पाहिजे असेल तर. का? कारण त्या कॉलेजची मुलं बेटरमेंटला गेलेत, समजा एक पण सीट दाखवत नाही, कमीत कमी 10 ते 20% प्रत्येक कॉलेजची मुलं बेटरमेंटला गेलेलीच आहेत. असं एखादं कॉलेज असेल की COEPचं कम्प्युटर, मग त्या पण वॅकन्सीज बघून घ्या. मग प्रत्येक कॉलेजची 10 ते 20% मुलं बेटरमेंटला गेलेलीच आहेत, समाधानी नसतातच. मग त्यांचं जर बेटरमेंट झालं तर तुम्हाला तिथं सीट मिळणार आहे, त्यामुळे बेटरमेंट टाका. ऑप्शन्स बनवा जेवढे बनवायचे. आता काय राहिले पुढच्या राऊंड तर काय नाही आहे, बनवायचे तेवढे बनवा. म्हणजे असं करू नका की नको आहे ते पण टाकायला आहे, जे पाहिजे आहे ते. आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला लईच हलकं कॉलेज कम्प्युटर सायन्सला मिळाले, तुम्हाला कम्प्युटर सायन्स करायचं तर घ्या ना मग. कारण जी ब्रँच नको आहे ती घेऊन 4 वर्ष रडण्यापेक्षा जी पाहिजे ती घ्या. हा असं नाही आहे, हा पण मी व्हिडिओ बनवतो की कम्प्युटर इंजिनियर वाल्यांनाच कम्प्युटरच्या कंपनीत नोकऱ्या मिळतात, नाही आहे. कुठल्या पण ब्रँच मध्ये असा तुम्ही, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटरवाले तर ही सगळी मुलं कम्प्युटरच्या कंपनीच्या प्लेसमेंटला बसू शकतात. हा पॉइंट लक्षात घ्या की कुठल्याही ब्रँचला जरी असला तर तुम्ही कम्प्युटरच्या कंपनीमध्ये बसू शकताय. हा महाराष्ट्रातली 1-2-3 टॉप कंपन्या आहेत ज्यांचं पॅकेज 30-35 लाख आले, त्या कंपन्या बसू देणार नाहीत. ठीक आहे ना, पण उरलेली महाराष्ट्रातली जवळपास 300-325 कॉलेजांमध्ये चालतंय की हे. आणि त्या टॉप कंपन्या ज्या आल्यात ना त्या खूपच कमी मुलांना, म्हणजे ते 30-35 लाखाचं पॅकेज द्यायला ना ती फक्त 2-4 मुलांनाच मिळणार आहे. मग उरलेल्या त्या टॉप कॉलेजमध्ये पण उरलेल्या कंपन्यांना बाकीच्या ब्रँचवाल्यांना बसू देतात, हे लक्षात घ्या. मॅक्सिमम मुलं मागच्या 3-4 वर्षात ना सिव्हिल, मेकॅनिकलवाली ती कम्प्युटरच्या कंपन्यात प्लेस झाल्यात. जाऊन चेक करा डेटा. आणि तुमच्या ओळखीचे असतील दादा दीदी कोण किंवा कॉलेजचे शिक्षक, त्यांना विचारा सर आमची सिव्हिलची ब्रँच आहे, आम्हाला कम्प्युटरच्या प्लेसमेंटला बसू देतात का? देतात. मग हा डोक्यातनं कन्सेप्टच काढा की बसू देणार नाही. सर म्हणणार आम्ही सिव्हिल केलेलं मग आम्हाला कम्प्युटरचं झेपणार कसं? अहो बाणू, सिलेक्शनची प्रोसेस ही ऍप्टिट्यूड असते आणि बेसिक गोष्टी असतात, त्या तुम्हाला जमणार आहेत. कंपनीमध्ये ज्या दिवशी जाल 3 महिने 6 महिन्याचं ट्रेनिंग असतं आणि त्या ट्रेनिंगमध्ये शिकतात. कॉलेजमध्ये जे शिकणार आहे ना ते कंपनीत नाही आहे, डोक्यातनं काढून टाका. ते कॉलेजच्या पुस्तकांमधलं आणि कंपनीतलं काही संबंध नसतो. कोरी पाटी असताय कंपनीत जाताना. खूपच कमी मुलं अशी असतील की ज्यांनी वर्गात शिकलेले ते कंपनीत वापरायला लागलेत. ही दिलासा देणारी गोष्ट आहे. स्वतः इंजिनिअरिंग आम्ही 10 वर्षांपूर्वी करून बसलोय. म्हणणार नुसता बसून काय उपयोग आहे? बाणू बऱ्याच गोष्टी आजही अपडेट करतोय त्यामध्ये आम्ही आमची स्वतःच्यात. त्यामुळं लक्षात घ्या, कम्प्युटर म्हणजे तुम्ही दुसऱ्या ब्रँचमधनं पण जाऊ शकताय. प्रेम झालेच कम्प्युटर बरोबर, चला ब्रँच घ्या, पाहिजे असेल खाली उतरा. पण लास्ट राऊंड आहे, थर्ड राऊंडच्या वॅकन्सी बघा. वॅकन्सी शिल्लकच नसतील तरी बेटरमेंटला चला, कारण त्यातल्या मुलांचं बेटरमेंट झालं तर तुम्हाला मिळणार. ऑप्शन्स असेच टाका की जे ऑप्शन्स मिळाल्यानंतर तुम्ही जाणार. कारण इन्स्टिट्यूशनल राऊंड मी बऱ्याच ठिकाणी चेक करायला लागलोय की इन्स्टिट्यूशनल राऊंडला जाण्यासाठी मुलांना सांगितलं चाललंय. इन्स्टिट्यूशनल राऊंड म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर दगड मारून घेणार आहे. का? इन्स्टिट्यूशनलला कधी सीट राहणार? जर थर्ड राऊंडला भरली नाही तर सीट. अहो मग थर्ड राऊंडला सीट भरत नाही म्हणजे तुम्ही नाव टाकलं तरी तुम्हाला मिळणार आहे ती सीट. ती जाऊन मॅनेजमेंट सीटनं का घ्यालाय? सगळी फी भरून काही ठिकाणी डोनेशन पण घेतलं जाणार. मग जे फुकट मिळायला लागलं ऍडमिशन तिथं पैसे देऊन कशाला चालला इन्स्टिट्यूशनल राऊंडला? मग ज्या कॉलेजला जायचं आहे ना मग आताच टाका की त्याचं नाव. कारण ती सीट शिल्लक राहणार म्हणजे थर्ड राऊंडला कोणी घेतली नाही. आता कोणी घेतलीच नाही म्हणजे काय? टाकलंच नाही. आता कुठल्या पण कास्टची सीट असते शेवटी ती ओपन आहे, होणार आहे. मग तुम्ही टाका ना तिथं.
ते कॉलेज मिळणार आहे तुम्हाला, मग तुम्ही का इन्स्टिट्यूशनलच्या मागे पळायला लागलाय? ते वेगळा व्हिडिओ एक डिटेलमध्ये बनवलाय मी, ते बघूया, पण जाऊ नका. सो वॅकन्सी चेक केला, थर्ड राऊंडला काय वॅकन्सी चेक केला, जी कॉलेजेस बघा वॅकंट नाही आहेत तरी टाका, वॅकन्सी असेल तरी टाका. फर्स्ट राऊंडला तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं ते पुन्हा पाहिजे असेल तुम्हाला तर तिथंही ते टाकून घ्या. जर तिथं वॅकन्सी असेल किंवा बेटरमेंटला गेला, वॅकन्सी असेल तर ती तुम्हाला फिक्स मिळून जाईल. का? तुमची मेरिट पहिल्याच राऊंडला लागलेली, म्हणजे तुमची जास्तच आहे. बेटरमेंट साठी गेली मुलं तर झालं तर मिळेल, वॅकन्सी नाही आहे पण तिथल्या मुलांचं बेटरमेंट झालं, तुम्हाला ते मिळेल. ठीक आहे. आणि अजून पण कुणाला काहीच मिळालेलं नाही, अजून समाधानी नाहीत मिळाले, तरी त्यांनी व्यवस्थित सिक्वेन्स बनवा, टाकायचे आहेत जे पाहिजे आहेत ना ऑप्शन्स टाका सिक्वेन्सनुसार, सिक्वेन्स व्यवस्थित टाका. कॉलेजचे नाव वाचून ते कुठलं गाव वाचा बाळांनो पहिला. बऱ्याच मुलांचा गोळ, अशी काही कॉलेजेस आहेत की एकाच गावांमध्ये 2-2 नावांनी कॉलेज आहेत, म्हणजे थोडासा एका दुसऱ्या शब्दाचा फरक आहे. त्यांनी ते कॉलेज बघून घ्या कुठलं आहे, की ते परफेक्ट कॉलेजचं नाव काय झालं. आपल्याला सवय काय आहे, XYZ कॉलेज एवढंच म्हणायचं, पण त्याच नावाची 2-2, 3-3 कॉलेजेस आहेत गावांमध्ये एका सिटीमध्ये, मग कळत नाही ना ते कुठलं आहे. त्याच्यासाठी पूर्ण नाव बघा आणि तेच आहे काय कन्फर्म करून घ्या पहिला. हा एक घोळ मुलांच्यात वालाय. सिटी बदलली तर घोळ झालाय, थोडंसं ते चेक केलं तर कळेल, पण सिटी सेम असल्यानंतर सेम कॉलेजांची नाव आहेत, थोडा 1-2 शब्दांचा फरक आहे, तेही बघावं लागेल. ठीक आहे. हे सगळे नियम लक्षात घ्या आणि मग आपले उद्याचे व्हिडिओ असतील ना 1-2 ते खूप महत्वाचे आहेत, कारण तुमच्या मनातले जे डाऊट्स आहेत ना सगळे क्लिअर करेल. हे राऊंड बद्दल क्लिअर झाले, ब्रँच कुठली मिळाली, काय होणार आहे, कसं असेल, हे सगळे तिथं क्लिअर करतोय. ठीक आहे. चला, थँक्यू.